PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरामध्ये चार्ज घेताच कुख्यात गुंडांना चांगलाच दणका दिला। पुणे पोलीस आयुक्तांनी आज 200 ते 300 कुख्यात गुंडांची ओळख परेड घेतली। त्यावेळी गजा मारण्यासह सर्व गुंड रांगेत उभे होते। या ठिकाणी अमितेश कुमार यांनी प्रत्येक टोळीला समज देत सक्त ताकीद दिली आहे। यापुढे इंस्टाग्रामवर रील्स टाकले आणि भाईगिरी दाखवली तर सोडणार नाही। आतापर्यंत जे काही गुन्हे नोंद असतील मात्र यापुढे अशी कृत्य केल्यास सोडणार नाही असं अमितेश कुमार यांनी बजावलं। पुणे पोलीस आयुक्तालयात 2 रांगेत गुंड उभे केले होते। त्यात एका बाजूला कुख्यात गुंड निलेश घयावळ, गजा मारणे यासह अनेक टोळ्या होत्या, तर दुसऱ्या बाजूला काही तरुण जे नुकतेच गुन्हेगारी क्षेत्रात आलेत त्यांना उभे केले होते। अमितेश कुमार यांनी सगळ्या टोळीला सक्त ताकीद दिली। या ठिकाणी पोलीस आयुक्तांनी म्हटलं की यापुढे कुठलाही गुन्हा करायचा नाही, कुठल्याही गुन्ह्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी व्हायचं नाही, इंस्टाग्राम व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवून दादागिरी दाखवायची नाही असं कडक शब्दात सुनावलं। गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यासाठी आम्ही प्लॅनिंग करत आहोत। त्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना कॉल करून त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतला। गुन्हेगारी कृत्य करू नये यासाठी खबरदारी म्हणून त्यांच्याकडून कायदेशीर बाजू करून घेतल्या आहेत। 267 रेकॉर्डवरचे गुन्हेगार या ठिकाणी बोलवले होते। हा आमचा पूर्वीचा प्लॅन ठरला होता, त्यानुसार त्यांना सूचना दिल्या आहेत। रील्स मार्फत आपण गेल्या वर्षी 24 गुन्हे दाखल केलेत असं पुणे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी माहिती दिली। सध्या गुन्हेगारीचे उदात्तीकरण करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला जातो, त्यातून नवे गुन्हेगार तयार होतात। या प्रकाराला आळा बसावा यासाठी पुणे पोलिसांनी खबरदारी घेतली। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।